नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्लॉग मध्ये। तर आज आपण चाललो आहोत ते म्हणजे आपली बिर्याणी चिकन पार्टीसाठी आणि आपला लोकेशन असणार आहे ते म्हणजे आपल्या शेतावरती आपण जाणार। सगळी पब्लिक असणार आहे। तर आपली सर्वकडे होळी वगैरे खेळून झालेली आहे। होळीचा व्लॉग तुम्ही पाहिला असेलच, नसेल पाहिला तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक आहे, ती लिंक ओपन करा आणि आपला होळीचा व्लॉग पहा। लेट्स एन्जॉय, चला। तर गाईज बघू शकता या पोरी कांदा कापते। इकडे आम्ही चिकन मॅरिनेट केलेलं आहे, ते सध्या आम्ही झाकून ठेवलंय कारण की आम्ही ताट नाही आणलं। आणि तिकडे दिसतंय ना, तिकडे पाणी आणि एक टोप दिसत असेल तर त्यात आम्ही भात ठेवलेला आहे। तर इकडे चूल पेटवायचं काम चाललंय पोरांचं। दोन ऍड आहे साईडला, रोहन आणि देवेश साईडला। इकडे तो मितेश काय चुला पेटवत आहे, हे बघा गाईज बघू शकता। ही आहे हर्षू आणि हे आर्या। आणि मी तुम्हाला वाटत असेल काम नाही करत, पण मी हे सगळं मी माझ्या हाताने केलेलं आहे। आणि रीना तर काय नाही बघ, टमाटा घाचं काम केलेलं आहे। काय केलं सांग तू तिथं बसून? कांदा बघा, ती कांदा घेऊन ते डोपशीत टाकायचं काम केलेलं आहे। तसं आहेत भरपूर सगळी पोरं आमची कामाची आहेत, म्हणून त्याला निवडलंय आम्ही कामासाठी। आपला भात वगैरे तयार करून झालेला आहे। आता इथे मितेश आचार्य आपले कांदा भाजणी वगैरे घेत आहेत। खास करून बिर्याणी बनवायची म्हटल्यावर आपण खास बिर्याणी स्पेशलिस्ट आणलेले आहेत, त्या म्हणजे दिव्या मॅडम। हे खास बिर्याणी स्पेशलिस्ट आहेत आणि आपण सगळी खाण्यासाठी। आणि आपलं कौल फ्रायचं खूप म्हणजे कुणाल लवकर बनव, आम्हाला भूक लागली। बघत असणार आहे कसं पाहिजे बघ ना, हातच टाकायचं होतं माझे कांदा एवढं आग लावायची फक्त पण लवकर आता टोमॅटो करपस अजून करपल तो कांदा। तर असा टॉवेल बिअर लावलाय म्हणजे एकदम आश्चर्यच वाटतं रे। पण तो काय बोलायचं आता, ए ऑर्डर बिर्डर घेतो का लागणार विकण्याची? 100% कोणाची आहे का देऊन टाका। तुम्ही दोघं जण आहेत का? ओके डन। नंबर येतो तुमचा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये। बिर्याणीच बनव, मुस्कान केटर्स बिर्याणी वाले, मुस्कान केटर्स बिर्याणी वाले। आशाबाद एक नंबर नाव आहे। तुला भांडी घासायला कोण नाही ना शेवटलं भांडी, बरेच माणसं लागतील आम्हाला। मूल्य पकवान वाले व्हिडिओ बघ, एवढा वेळ आला नाही भेटायला। काय नाही काय एक पाणी काय नाही। ए झाली का? आला अर्धा झाला, याला अजून कोथिंबीरच कापतात। कधी वाजता बारीक करते? चला या तिघींकडे आता कोथिंबीर साफ करायचं, कापायचं काम दिलेलं आहे। आणि तिकडे काय नसतं बसायचं काम आहे, काय करायचं नाही फक्त खायचं काम। आणि इकडं बिर्याणीचा चिकन एकदम ग्रेव्ही मिक्स, ओ एक नंबर। आचारी पट्टी गेली झाला का नाही? कमेंट बॉक्स बंद करा। ओके अरे वा एक नंबर। त्याला आता आपलं भात तर झालेलं आहे आणि आता आपण इकडे बघू आपला कौल फ्रायचा काय काय चाललंय इकडं। कुणाल हा ब्रो झाला का आपला चिकन विकन धुवून झालाय ना? धुवून झालाय। आता कौल फ्राय कर एकदम मस्त
बिर्याणी होईपर्यंत थोडासा एक चाकणा म्हणून आपला कौल फ्राय खाऊन टाकू. हे बघा आपली पब्लिक. ओ कुठं आचारी या लवकर चला. कौल फ्राय बनवा आपल्याला लवकर चला. भूक लागले. थोडासा टाइमपास तरी खाला होईल. नंतर आपण बिर्याणी खाऊ मस्त एकदम ओके मध्ये. तापलाय आता हे टाकलं आलं का आपण. चला कौल चिकनची सुरुवात झालेली आहे. लवकर 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 भूक लागले. वाजलं 3. अजून आपलं चिकन बिर्याणी होते. वराई काय खाल्ला नाही. उपाशी आहेत बाबा. खास तर बिर्याणीसाठी लय ताव मारतील वाटतं. कुणाल टोप संपतील वाटतं तू. टोप डायरेक्ट बिर्याणीचा. अरे झालं का थोडासा. अरे वा एक नंबर दिसते रे. नादच नाही. कसं लागतं तू. टेस्टिंग तर करायला पाहिजे ना. एक नंबर. अरे कांदा कापते आता. मागाशी कोथिंबीर कापा अर्धा तास घालवला. कांदा वाला 1 तास घालवल. अरे एक नंबर रे. त्याच्या नादच नाही. नंतर करू नको. आताच कर. अरे सॉरी तो शिकून घेतोय. नंतर सांगाल ना ती. अरे एक नंबर रे त्याच्या. काय दिसतंय रे याला. हलकट तो बाई. ए बाय अरे खाली येणार रे. अरे एक नंबर रे. कडक. ती ग्रेव्ही पण टाक ना. राहू दे टाकण्याला. नादच नाही. इकडे चिकन चाललंय. इकडे बिर्याणी. इकडे कांदा कापतात. कांदा टोमॅटो काकडी कापणारे आता खास रायत्यासाठी. याच्यानंतर तुला काकडी कापायची. आणि हे काय करते. हे काय म्हणावं हिरवा काय मोजितो. हा याला काय म्हणतात मोजिटो काय. म्हणजे हिरवं झालं कसं ते. हा अजून त्यानंतर एक लिंबू त्याचं सिरप तयार होईल. त्यानंतर आपण बघा पुढची प्रोसेस नंतर. ओके थँक्यू मॅडम. पण प्यायचं कधी. फ्लाईट अजून आल्या नाही. फ्लाईट आल्यावरती. ओके फ्लाईट आणा कोण गेलाय. आलं फ्लाईट वाला आलं. बारी आली जी काकडी कापायची. त्यांना एकदा दमल्यात म्हणून त्यांना आपण खास करून दीपाने बनवलंय. त्यांना स्पेशल मोजिटो XYZ. एक नंबर रे. एकच नंबर. नादच नाही. स्वतःच्या जास्त लागलं काय. कडक. लिंबू सरबत आला. एवढा भारी बनवलाय. आयला एवढा भारी बनवलाय ना. तिला लिंबू सरबत नाव ठेवतो रे. देऊ नका यांना परत. घे आर्यन. मोजिटो प्लस कौल चिकन आणि आपली बिर्याणी. बरं ओके ना. सावनी अर्शू लाजू नको. आपल्या ताईने बनवलाय. रे रंगोला रे. ए हा मला हक्क कसला दिसतो माहिती का. ओम भट स्वाहा तसा दिसतोय बघ. असा काल चक्र. गावात मला आग लावता. प्रतीक ठेव मोबाईल द्या. व्हिडिओ काढावा.
ए गे लवकर नंतर आग लाव. चिकन झालेलं आहे. चला घ्या चला घ्या चला. आजच्या गावात अशी याचा असा हात ताव मारलाय, असा हात गेला पुढं. बापा बापा एवढी भुकेली आहेत ना सगळी. सकाळपासून काही खाल्ला नाही ना. फक्त आता मग एक मोजिटो पिला, त्यानंतर आता चिकन खातायत. इकडे आपली बिर्याणी झालेच. आता त्याला चिकन खाल्ल्यानंतर आपण बिर्याणी खाऊ. आज थोडा स्टार्टर आहे. कसा आला गुड्डू? एक नंबर ना. ओके तुला थंबनेल देतो मग ती बघल तरी. उठावा ना नाही तर वाट लावली. अरे रे ती हाडा पुन्हा सोडली रे घातली. चांगला खाल्ला पर्यंत. ए हात धुवा, पाणी घ्या. पाणी प्यायला तो घ्या. बापू बापू एक नंबर. त्याला म्हणतात बिर्याणी कौल प्लस कौल बिर्याणी. एक नंबर नाव आहे. भारी झाली भारी झाली. चला बिर्याणी आणा रे लवकर, भूक लागले. नंबर एक नंबर. अगो बाबू सकाळी गडी रे कामावर आलता. नाही अरे एवढा भात त्या लकू झाला वाढतात. वा वा वा. तुला बाई मागू का वाढवाला? अरे बाबा घसरली बसली. बाबा बाबा सगळीकडे बिर्याणी. मग इकडे का असं पट्टा पाते? पातर काय नाही, इग्नोर करा. पातर काय नाही दिला का तुला? बिचारी. ए हा बघ याला म्हणता, हा बसलाय ना याला म्हणता शेताळ आलाय. व्हेजिटेरियन आहे मी. व्हेजिटेरियन आहे. आणि ह्या काय पनीर आहे का? ठीक आहे ठीक आहे समजून घेऊ. आता काय या अगो बय बय या काय. अरे रे काय एक नंबर. मस्त झाले. मला पासून बोल. मस्तच झाले.